गुरुवारी 17 ऑक्टोबरपासून IRB हायकोर्टाचा निकालाप्रमाणे पोलीस संरक्षण घेऊन कोल्हापुरात टोल वसुलीची प्रक्रिया सुरू करणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। हायकोर्टाने त्यांना काय संरक्षण द्यायचं ते दिलेलं आहे। त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीची पण भूमिका तितकीच सुस्पष्ट आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही किंमत मोजायला लागली तर आम्ही टोल वसूल करू देणार नाही। टोलला आमचा विरोध काल होता, आज आहे, भविष्यात असतो। भाग आज आंदोलनातला एक भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेची जनरल सभा आज होती। माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांचे नगरसेवक नगरसेविकांचे शिष्टमंडळ आमच्या कृती समितीसमोर आलं। आम्ही अपेक्षित धरलेला एक ठरावाचा मसुदा माननीय ND साहेबांच्या हस्ते आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार मिंचेकरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वपक्षीय सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महापौरांच्याकडे सुपूर्द केलं। परंतु आमची अपेक्षा होती की ऐन वेळचा विषय म्हणून ह्या ठरावाला आज प्राधान्य द्यावं। परंतु मुंबई हायकोर्टामध्ये कोल्हापूरचे एक मिराशी नावाच्या ग्रहस्थांनी एक तक्रार अर्ज दाखल केलेला होता। त्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की आयत्या वेळेचा ठराव करण्याची एक नवीन पद्धत BPMC ॲक्ट म्हणजे मुंबई प्रांतिक महानगरपालिका कायद्याप्रमाणे चुकीची आहे। एखादा विषय असू शकतो, पण सर्रास इथं आयत्या वेळेचे विषय घेऊन काही गैरकारभाराचे किंवा गैरप्रकाराचे भानगडी होत आहेत। म्हणून हायकोर्टानं आयत्या वेळेच्या ठराव या पद्धतीला महापालिकेला बंधन घातलेलं आहे। आमचं काय ना नाही, कोर्टात आम्ही मान राखतो। पण एक गोष्ट नक्की आहे, महानगरपालिकेचे जे मंडळी आली होती, महापौर उपमहापौर स्टँडिंग चेअरमन इतर नगरसेवक, त्या सर्वांची पक्षाचा अभिनिवेश बाजूला सारून गटातटाचं इथलं राजकारण ज्या कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या करातून महानगरपालिकेचा वकील आपलं मानधन घेतात, महाराष्ट्र शासनाचे वकील त्यांचं मानधन घेतात, जनतेच्या पैशातून जमा झालेल्या कराच्या पैशातून मानधन घेऊन जनताविरोधी भूमिका घ्यायचं दुष्कृत्य त्यांनी हायकोर्टामध्ये केलेलं आहे। महानगरपालिकेच्या वकिलांनी IRB कंपनीला मोकळी वाट करून दिली। महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी IRB कंपनीच्या वकिलांना मोकळी वाट करून दिली। त्यावेळेला माननीय हायकोर्टच्या जजांनी ह्या दोन्ही वकिलांना त्या जजमेंटमध्ये स्पष्ट नमूद आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही, काय सगळं एकतर्फीच चाललं आहे, हे जजांचं म्हणणं आहे, माझं नव्हे, आणि ते लिखित स्वरूपात आहे। मग ह्याच्या एवढं दुर्दैव काय? तर असं असून सुद्धा निर्लज्जपणाचा आणि बेजबाबदारपणाचा कळस करून दोन्ही वकिलांनी कुठल्याही प्रकारची शासनामार्फत ना महापालिकेमार्फत काही भूमिका मांडली नाही आणि एकतर्फी पोलीस संरक्षणाचा निकाल झालेला आहे। त्या निकालाबद्दल महापालिकेनं पटवर्धन नावाच्या वकिलांना ताबडतोब त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करावं आणि तिथं चांगला सिनियर काउन्सिलांची नेमणूक करून आहे ते ॲफिडेविट पुन्हा कंटिन्यू करून हा झालेला हुकुमनामा जो आहे तो महापालिकेच्या अनहिताचा आहे, जनतेच्या विरुद्ध आहे, म्हणून पुन्हा कोर्टापुढे बाजू मांडली पाहिजे।